काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक संपलेली आहे। त्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत बाळासाहेब थोरात आहेत। बाळासाहेब थोरात जी, खरं तर अशोकराव चव्हाण तुमचे मित्र, तुमचे सहकारी, अनेक वर्ष तुम्ही काम केलं, आता ते थेट जाऊन भाजपमध्ये बसलेले आहेत। येत्या काळात काँग्रेसला याचा फटका पडणार का? कारण की विदर्भ मराठवाड्यामध्ये त्यांचं विशेष एक लक्ष होतं, त्यांचं नेते म्हणून ते परिचित होते। नाही, शेवटी अशोकराव जाणं हा तर आम्हाला तोटा होऊ शकतो, ही वस्तुस्थिती असली तरी शेवटी ज्यावेळेस असं व्यक्तिमत्व जातं त्यावेळेस त्याच भागामध्ये काही नवं नेतृत्व निर्माण होत असतं। मला खात्री आहे की नांदेडमध्ये असेल नाही ते कुठे महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाला वाव मिळालेला आहे। परंतु ज्या पद्धतीने म्हटलं जातं, देवेंद्र फडणवीस सूचक विधान करतात आहेत की अजून काँग्रेसचे काही नेते, बडे नेते जे आहेत अशोकराव चव्हाण यांच्यावरती अवलंबलेले, ते लगेच त्यांचा पक्षप्रवेश केला जाईल, मोठा मेळावा घेतला। नाही, असं आहे की कोणी जाणार नाही। ज्याला जनमत कळतं आणि महाराष्ट्रातलं जनमत ज्याला आहे, ज्याचा जनतेच्या नाडीवर हात आहे, तो समजू शकतो की आताच्या महायुती काय म्हणतात तिला, त्या सरकार, तिघा जणांचं सरकार, त्याच्यावर प्रचंड असंतोष आहे लोकांचा। आणि हा असंतोष ज्यावेळेस ज्याला समजतो तो कोणी काँग्रेस सोडणार नाही। तुम्ही आता बोललात की काँग्रेसमध्ये मोठी लोकशाहीची परंपरा आहे। या लोकशाहीचा फटका जो आहे तो काँग्रेसच्या गटातटातल्या संपूर्ण नेत्यांना बसताना पाहायला मिळतो का? ज्या पद्धतीने अशोकराव चव्हाणांनी आपली एक वेगळी भूमिका घेण्याचा या संदर्भातून प्रयत्न नाही, असं काही होत नाही। लोकशाही आहे, आमची लोकशाहीची तत्वज्ञानच ते आहे, त्यामुळं आम्ही बोलू शकतो, कारण बोलण्याचा अधिकार असतो, बोलतात माणसं, परंतु बरोबर राहतात। आणि म्हणून काँग्रेसची वाटचाल आतापर्यंत अत्यंत चांगली, अडचणी आली असेल, त्या तत्वज्ञानाला अडचण आलेली, ते तत्वज्ञान सुद्धा पुन्हा आता उभं राहताना आपल्याला दिसेल, जे राज्यघटनेशी निगडीत आहे। तुमची आता काँग्रेसच्या मुख्य नेत्यांची बैठक झाली राज्यातल्या, आता आमदारांची बैठक कधी होणार आहे? आमदारांना कधी तुम्ही हे सगळं समजावून सांगणार आहात की पक्षश्रेष्ठी तुमच्या सोबत आहे? आमदारांना समजून सांगण्याची गरज नाही, आमदार आमच्या बरोबर आहे, ते जनतेमध्ये फिरताय, जनतेचं मत त्यांना माहिती आहे। 15 तारखेला नॉमिनेशन करायचं आहे, त्याकरता 9:30 वाजता आमदार उपस्थित राहतील। खरं तर राज्यसभेच्या निवडणुकीकरता आता भाजप चौथा उमेदवार देणार आहे आणि काँग्रेसची मतं त्यावेळेस फुटली जातील, असा देखील एक संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। मग भाजपच्या आमदार असं होणार नाही, चौथा उमेदवार दिला तरी विजय काँग्रेसचा, एक उमेदवार विजय होणार म्हणजे होणार। परंतु ज्या पद्धतीने आमदारांना तुम्ही सिक्युअर राहण्यासाठी, कारण की घोडे बाजार टाळण्याकरता आमदारांना कुठे सुरक्षित ठिकाणी वगैरे आवश्यकता नाही, आमचे आमदार असे घोडे बाजारात विकले जाणारे नाहीत। परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो राज्यात मोठा पेटलेला दिसतोय। मराठा नेते म्हणून भाजपमध्ये अशोकराव चव्हाणांना प्रोजेक्ट केलं जाईल? नाही, ते मला तसं सांगता येत नाही, भाजपची काय स्ट्रॅटेजी ही मी कसं सांगू। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की अशोकराव चव्हाण यांच्या जाण्याने जे आहे ते पक्षाला फरक पडणार आहेत, परंतु नवीन जे चेहरे आहेत यामुळे निर्माण होतील आणि ते अधिक सक्षमतेने काँग्रेसचा विचार जे आहे ते यापुढे घेऊन जातील। त्यामुळे आता ह्या संदर्भात चर्चा करणं टाळलं पाहिजे, असं थेट जे मत आहे ते बाळासाहेब थोरात यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं। त्याचसोबत 16 तारखेला राज्यसभेची उमेदवारी भरण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे आणि 15 तारखेला सर्व काँग्रेस आमदारांची बैठक विधिमंडळात घेतली जाईल, असं देखील जे मत आहे ते बाळासाहेब थोरात यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज दिवेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।